नमस्कार, मी आर्किटेक्ट हर्षद. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोलॅप्स झाला हे जसं दुर्दैवी आहे, तसंच आपण अशा गोष्टींचे पब्लिक सेक्टर प्रोजेक्टमधल्या अशा गोष्टी ह्या नेहमीच का होतात याच्याच कारणमीमांसा करूया, ज्यामुळे समाज म्हणून आपण याच्या पुढच्या हॅपनिंग्सना द्रष्टे म्हणून बघू शकू. आज मी हे कवर करणार आहे फक्त आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्हने. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे कारण मला दिसतं तर हे सर्व जे प्रोजेक्ट असतात हे उद्घाटनजीवी असतात, ज्यांना आयडियल टाईम लिमिट नसतं. ह्यांना टाईम लिमिट असतं की ह्यांचं उद्घाटन कधी करायचं आहे. कॉन्क्रीट बेसिक क्युअर होण्यासाठी 21 दिवसाचा टाईम अपेक्षित असतो, पण आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर हा पुतळाच साधारण महिन्याभराच्या टाईम फ्रेममध्ये एक्झिक्यूट गेलेला होता. त्याच्या पुढचं आहे कारण फेवरेटिझम. जो माणूस खरोखरच डिझर्विंग आहे त्याला प्रोजेक्ट अवॉर्ड न करता जो आपल्याला बेनिफिशियल आहे अशा माणसाला किंवा कंत्राटदाराला असे प्रोजेक्ट अवॉर्ड केले जातात. हे एक दुसरं कारण आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त जे खराब कारण आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण देशातलीच डेव्हलपमेंट डिग्रेडेड झालेली आहे, ते म्हणजे लोएस्ट बीडला प्रोजेक्ट अवॉर्ड करणं. आयडियल बीड सोडून एखादा अनुभवी जर कॉन्ट्रॅक्टर किंवा डिझायनर जर एखादी आयडियल कॉस्ट त्याच्यासाठी डिझाईन करत असेल तर ती सोडून लोएस्ट बीडला तो प्रोजेक्ट अवॉर्ड करून आपल्या फेवरेट माणसाला तो प्रोजेक्ट अवॉर्ड करायचा. त्याच्यानंतर ती कॉस्ट रिवाईज करून पुन्हा जे आपल्याला जी बेनिफिशियल कॉस्ट असेल, ज्याच्यामध्ये सर्वांचे हितसंबंध जागले जातील, अशा माणसाला ते कॉस्ट आणि तो प्रोजेक्ट अवॉर्ड करणं, ही सर्वात महत्त्वाची कारणं आहेत. आणि ते प्रत्येक गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये आपण बघतो. आपण ह्याच्यामधून सर्वांमधून आपण बोध घेऊन समाज म्हणून ह्याच्यामध्ये काहीतरी ऑप्टिमायझेशन, काहीतरी सुधारणा करू अशी अपेक्षा ठेवून हा शॉर्ट आहे. धन्यवाद. आपण असेच विचारांसह पुन्हा भेटू.